राजू शंकर आहिरे. एकाच आवाजात राजू शंकर आहिरे. परत सांगा. मोहिनी राजू आहिरे. परत सांगा. राजू शंकर आहिरे. मोहिनी राजू आहिरे. बोला. राजू शंकर आहिरे. मोहिनी राजू आहिरे. हाँ. राजू शंकर आहिरे. मोहिनी राजू आहिरे. हाँ. राजू शंकर आहिरे. मोहिनी राजू आहिरे. हाँ. राजू शंकर आहिरे. मोहिनी शंकर आहिरे. मोहिनी एका आर्मीच्या जीप मध्ये दोन ऑफिसर्स सारखे दिसणारे, म्हणजे ऑफिसर्स होते का बनावटी होते ते आम्हाला नाही माहित, पण ऑफिसर्स सारखे दिसणारे डिप्टो आणायचा आणि ते आम्हाला ट्रीटही तसेच करायचे एकदम ऑफिसर्स सारखं. आणि आम्हाला ते सांगायचे आता इथं जायचंय तिकडे जायचंय, तुमची ट्रेनिंग होणार आहे, 2 दिवस थांबा, 2 जणांना कुठेतरी वेगळी जागेवर जायचं. मग आम्हाला त्यांचे फोटो दाखवायचे नंतर नेल्यावर, खरंच एखाद्या कॅम्पच्या बाहेरच्या किंवा मग आम्हाला वाटायचं की खरंच 2 जणांचं काम झालं असं आम्हाला वाटायचं. पण आता आमचंही होईल त्याच्यामुळे गप्प बसायचो आम्ही. आणि जर कुणी काही बोललं त्यांना की किती दिवस लागतील तर म्हणायचं तुमचे पैसे परत घ्या निघा. आणि जेव्हा परत कॉल केला की पैशांसाठी ठीक आहे आम्ही निघतो द्या पैसे, तर म्हणायचे पैशांना 1 वर्ष लागेल. 1 वर्ष ऐकून आम्हाला म्हणावंच लागायचं की काम करा नाही तर पैसे द्या. अशी परिस्थिती त्याने आणलेली होती. टोटल तुझे 5 लाख रुपये खर्च झाले असतील का? माझे 4 लाख त्याला मी दिलेले आहेत आणि वरतून 1-1.5 लाख सहज आरामशीर खर्च झालेलाच आहे. राहण्यासाठी, राहणं खाणं फिरणं ट्रॅव्हल. तो इथून आम्हाला दिल्ली बोलवायचा, पुष्कर बोलवायचा, म्हणजे तो महू बोलवायचा, म्हणजे जवळपास अर्ध भारत दर्शन त्याने आम्हाला घडवलंय. अच्छा, मी तेवढे पैसे झाले वसूल. पुष्करला कधी गेला असता ना तू? पुष्कर पाहून आला तू, आहे का नाही? पुष्कर, महू, अजून भोपाळ, सागर, इंदोर आणि असेच अजून 1-2 प्लेस. बाहेर उभं करायचा, म्हणजे आम्हाला असं सांगायचं होतं की कोणाला डाऊट नको यायला म्हणून. आम्हाला आमचे फोनही घेऊन घ्यायचा, असं तो आम्हाला आत न्यायचा. फोन तो स्वतः जवळ ठेवायचा आमचे फोन. आणि एकदा त्याने मी नव्हतो 7 ते 8 मुलांना सागरला एक महिन्यासाठी रूमवर ठेवलं. सॉरी, सागरला आणि इंदोरला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला 1 महिना ठेवलं. त्यांच्या घरी सांगितलं की पोरं आत गेली ट्रेनिंगला आहे. त्यांच्या घरच्यांनी अख्ख्या गावात पेढे वाटले. आणि नंतर जेव्हा त्या पोरांना मी नव्हतो तेव्हा ती 7 पोरं माझ्या सोबतची वेगळी बॅच होती, तेव्हा मी नव्हतो. तर 1 महिना त्यांना तिथं ठेवलं. पण जेव्हा उघड पडलं तेव्हा सगळं घरी आले. मग त्याने सगळ्यांना असंच आमचं मीटिंग झाली, त्याला बोलवलं. पैसे मागण्याची जेव्हा बारी आली तो तेव्हा बोलला की जर तुम्ही पोलीस कंप्लेंट केली तर मी सुसाईड करीन, तुमचं नाव देऊन, अशी तो धमकी देत होता. मग त्याच्यामुळे आम्ही सरळ तुमच्याकडे आलो. नहीं दिया तो आपको कितना पगार था? मेरे को 25,000, यानी कि 50,000 वो भी गया. और कैश कितना दिया? वो लड़कों का 2 महीने का 50, यानी कि 50-50 हफ्ता. तुमचं नाव सांगा. नारायण रघुलाल डांबरे. मोठ्याने सांगा. नागपूर शिवाजीनगर. नाव पूर्ण सांगा. नारायण रघुलाल डांबरे, नागपूर शिवाजीनगर. मला आता ही माझी नात्याने साली लागली. कोण? ही मोहिनी राजू आहिरे. सख्खी साली? म्हणजे सख्खी चुलत चालली आहे. सख्खी चुलत साली म्हणजे तुमची बायको आणि ही सख्या चुलत बहिणी. अरे बाप, तुम्ही त्यांच्या विरोधात उभे राहिले. विरोधात मग करणारच काय, आम्ही कर्ज उचलले. किती? आम्ही 2 लाख रुपये कर्ज घेतले. कुठून? आणि बँकेतून. परत एकदा तुमचं नाव सांगा. नारायण रघुलाल डांबरे. पूर्ण पत्ता सांगा. नागपूर शिवाजीनगर, दत्त मंदिर. दत्त मंदिरला राहता? हो. बरं, या दोघी सख्या चुलत बहिणी. माझी तुमची मिसेस आणि ही. हो. काय केलं यांनी तुमच्याशी? माझी मुलगी संदीप फाउंडेशनला आहे ना, तर मग मी तिला रोज काय करते संदीप फाउंडेशनला? ती सेकंड इयरला आहे. इंजिनिअरिंग करते. काय करते? इंजिनिअरिंग करते. इंजिनिअरिंग करते. मग काय आलं पुढे? मग त्यांच्या राजू आहिरे आणि अजून कोण? मोहिनी आहिरे कोण आहे? त्यांच्या पत्नी. त्यांच्या पत्नी. काय केलं त्यांनी तुम्हाला? काय केलं? कसं फसवलंय? तुम्ही काय पैसे दिले का त्यांना? कशासाठी दिले?